संविधान रात्रीच्या काळोखात एका मेणबत्तीच्या प्रकाशात माणसाने माणसासाठी लिहिलं होतं एक स्वप्न. कागदावर नाही, प्रत्येक गरीब बांधवांच्या आत्म्यात ते स्वप्न म्हणजे संविधान. शब्द नव्हते ते, शब्दा होत्या, ओळी नव्हत्या, त्या होत्या सुखाच्या वाटा. ज्याने मातीला माणूस केलं आणि माणसाला मानव हीच ती भूमी जिथे शतकांच्या साखळ्या तोडून विचाराने घेतला होता आकार, जिथे पेन तलवारीपेक्षा धारदार होते आणि न्याय फक्त न्यायालयात नव्हे तर प्रत्येक हृदयात हवा होता. कोणी घडवलं संविधान? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाचं शिल्प त्यांनी हाताने नव्हे तर विचारांनी कोरलं गेलं होतं. लाखो भारतीयांचं ते खरं तर जगणं होतं. समानता, समता, बंधुता ह्या शिकवणीमधून प्रत्येक नागरिक स्वतःचा शिल्पकार होईल. समानता, स्वातंत्र्य, बंधुता हे फक्त अध्याय नाही आहेत, ही आपल्या श्वासाची व्याख्या आहे. म्हणून म्हणतो मित्रा, संविधान वाचू नकोस, फक्त ते जग प्रत्येक श्वासात. कारण ते शिल्प अजूनही आकार घेतंय आणि महान देश घडवतो आहे. लोकशाहीचा देश वाचवायचा असेल तर सावध हो मित्रा. तुझ्या माझ्या कृतीतून, तुझ्या माझ्या विचारांतून संविधान हा ग्रंथ नसून मानवतेचं जीवित शिल्प आहे. हा विचार विसरू नकोस, हा विचार विसरू नकोस.